अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच चर्चेत असते. नुकताच तिचा तिघी हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुकही झाले. सोनाली कधी तिच्या सिनेमांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आपल्या आयुष्याविषयी बेधडक बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. नुकताच तिने एका अभिनेत्याविषयी मोठा खुलासा केलाय. तो तिचा मित्र असूनही ते 10 वर्ष एकमेकांकडे पाहतही नव्हते असं ती म्हणाली आहे. वायफळला दिलेल्या मुलाखतीत सोनाली याविषयी बोलली आहे. छोट्या छोट्या कारणांमुळे आयुष्यभर अबोला धरून बसणारे मित्र आपल्या आयुष्यात असतात, असा एक मुद्दा या गप्पांमध्ये सुरू होता. त्यावेळी सोनाली अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि तिच्यामध्ये 10 वर्ष अबोला असल्याचा खुलासा करते. सोनाली म्हणते, जेव्हा श्रीदेवींचे निधन झाले होते त्यावेळी माझा अत्यंत जवळचा मित्र आणि मी पुन्हा बोलायला लागलो. तो म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव, माझा पहिला सहकलाकार, हिरो आणि मित्र. म्हणजे आता ही गोष्ट अनेकांना माहीत आहे, कारण आम्ही दोघेही यावरती विविध प्लॅटफॉर्मवरती बोललो आहोत. त्याने एका शूटिंग दरम्यान एका फालतू कारणावरून माझ्याशी बोलणं सोडलं होतं आणि ते त्याने 10 वर्ष जपलं. तो अबोला त्याने 10 वर्ष टिकवला. मग अचानक श्रीदेवींचे निधन झाले. त्यानंतर त्याला साक्षात्कार झाला की असं कदाचित मी मेलो किंवा ती मेली तर आपल्याला एकमेकांशी बोलायला संधीच मिळणार नाही. तेव्हा त्याने अनेक वर्षांनंतर मला फोन केला आणि मला म्हणाला की सगळं जाऊ दे, आता झालं गेलं विसरूयात आणि पुन्हा एकत्र येऊया. तेव्हा माझं असं झालं की अरे, हे समजायला तुला 10 वर्ष लागली, पण हरकत नाही, तुला ते समजलं हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर सिद्धार्थ आणि माझी मैत्री आणखीनच घट्ट झाली. आयुष्य किती लहान आहे याची जाणीव होण्यासाठी आपण कोणीतरी जायची वाट बघू नये. कितीतरी लोकांना आठवतही नसेल आपण समोरच्याशी कोणत्या कारणाने अबोला धरलाय. त्यामुळे एकमेकांशी बोला असं सोनाली सांगते. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव यांनी बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा सिनेमा 2007 साली प्रदर्शित झाला होता. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव व सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. सोनालीच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.